नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. महाराष्ट्रातील महायुती सरकारमधील भ्रष्टाचारामुळे राज्याची बदनामी होत असल्याचा आरोप करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. भ्रष्ट आणि कलंकित मंत्र्यांची हकालपट्टी करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. या निदर्शनात नगर दक्षिण जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी, नगर दक्षिण विधानसभा संपर्क प्रमुख जगदीश चौधरी, तालुका प्रमुख बबनराव शेळके, युवासेना जिल्हाप्रमुख पप्पू भाले, मनोज गुंदेचा, रावजी नांगरे, जेम्स अल्लाट, महेश कुलकर्णी, चंद्रकांत शेळके, मारुती राठोड, रामकिसन भिसे, आदम पठाण, सुभाष बोरसे, गौरव ढोणे, आनंद राठोड, विलास उबाळे, महावीर मुद्दा, विकास भिंगारदिवे, आकाश अल्लाट, सुनील भोसले, अनिल चोडीवाला, शैलजा लांडे, उषा भगत, सुनील भोसले, राजेश गारगुड, अजित हासे, प्रशांत पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. जय महाराष्ट्र. आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रभर या महायुतीच्या भ्रष्ट मंत्र्यांच्या विरोधात जन आक्रोश आंदोलन करण्यात आलं. त्याचाच एक भाग म्हणून आज अहिल्यानगरमध्ये या ठिकाणी आम्ही कलेक्टरना आमचे म्हणणे मांडण्यासाठी निवेदन देण्यासाठी आलो. आज आपण पाहता की महायुतीचे जे मंत्री आहेत, विशेष करून मिंदे सेनेचे जे मंत्री आहेत, भ्रष्टाचाराने बोकाळलेत. त्यांच्यावरती कोणाचा लगाम नाही आहे, ना त्यांच्या नेत्याचा लगाम आहे, ना फडणवीसांचा लगाम आहे, ना मुख्यमंत्र्यांचा लगाम आहे. एखादा बोका कसा बोकाळलेला असतो त्याप्रमाणे सगळे मंत्री बोकाट आहेत, काहीही बोलत आहेत. कोण मंत्री म्हणतो आपल्या बापाचे कुठं पैसे आहेत, कोण पैसे घेऊन सिगरेट पीत बसतोय. जे अशा प्रकारे ह्या मंत्र्यांचं वर्तवणूक आहे. आपण मंत्री म्हणून काम करत असताना महाराष्ट्र राज्याची सेवा करण्याची आपल्याला संधी जर मिळाली असेल तर कशा प्रकारे तुमचं वर्तन पाहिजे. अजिबात त्यांच्यामध्ये नैतिकता नावाचा विषय राहिलेला नाही. मग ते भारतीय जनता पार्टीचे मंत्री असून देत, आमदार असून देत, मिंदे सेनेचे असून देत, नाहीतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवारांचे असू देत, कोणाचा पायपोस राहिलेला नाही. त्यामुळं आम्ही आज या ठिकाणी जन आक्रोश आंदोलन उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने एक निवेदन देण्यासाठी आलो होतो कलेक्टर साहेबांना की या मंत्र्यांना तात्काळ घरी बोलवा, घरी बसवा. आज आपण जर या राज्यामध्ये जर पाहिलं तर खरं म्हणजे हे सरकारच भ्रष्ट आणि चोरीच्या मार्गाने आलेले आहे. आणि मग ते चोर सरकार जर सत्तेवर असेल तर ते चोऱ्याच करणार, कारण की त्यांच्या रक्तामध्ये त्या गोष्टी आहेत. आणि मग म्हणून जर आपण पाहिलं तर आज देशामध्ये महाराष्ट्राची बदनामी व्हायला लागली. कारण की सभागृह जे विधानसभा ज्यावेळेस भरती त्यामध्ये सर्वसामान्य लोकांचे, शेतकऱ्यांचे, व्यापाऱ्यांचे, विद्यार्थ्यांचे, कामगारांचे प्रश्न त्या ठिकाणी मांडले जातात. परंतु त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर कृषी मंत्री रमी खेळतात. त्यांना जर त्या ठिकाणी कॅच केलं त्या फोटोमध्ये तर त्यांचा खरं म्हणजे राजीनामा घ्यायला पाहिजे, परंतु तो राजीनामा घेतला नाही. दुसरा मंत्री घरामध्ये बसतो, त्याच्या बाजूला पैशाच्या बॅगा पाडलेल्या आहे, त्या सुद्धा फोटोमध्ये येतात, सर्व दिसतं चॅनलला, परंतु त्याचा राजीनामा घेतला जात नाही. एक मंत्री त्याच्या आईच्या नावावर, जो गृहराज्यमंत्री त्याच्या आईच्या नावावर डान्स बार चालवतो, त्याचा सुद्धा त्या ठिकाणी राजीनामा घेतला जात नाही. दुसरा एक मंत्री जादूटोणा करून त्याचं पद टिकवायचं पाहतो. म्हणजे या राज्यामध्ये जर आपण पाहिलं तर अत्यंत वाईट परिस्थिती आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न राहिलेत, कामगारांचे प्रश्न राहिलेत, शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही, त्यांचं जे नुकसान झालं, अतिवृष्टी झाली, त्यातून जे नुकसान भरपाई मिळायला पाहिजे नव्हती ती सुद्धा मिळाली नाही. आणि म्हणून खरं म्हणजे या सरकारला या राज्यामध्ये राज्य करायचे यांची लायकी राहिली नाही. परंतु आमच्या सर्व आमदारांनी सभागृहामध्ये त्यांचे भांडाफोड केला तरी सुद्धा त्या ठिकाणी त्यांचे राजीनामे घेतले जात नाही. उलट त्या मंत्र्यांना खाते बदलून मिळतात, परंतु राजीनामे होत नाही. आणि म्हणून आता आम्ही जनतेच्या न्यायालयातून खरं म्हणजे या ठिकाणी न्याय मागतो की जनतेने खरं म्हणजे यांना राजीनामे मागितले पाहिजेत. आणि जोपर्यंत यांचे राजीनामे होत नाही तोपर्यंत खरं म्हणजे शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी आंदोलन होत राहणार आहेत आणि याच्यापेक्षा तीव्र आंदोलन आम्ही या ठिकाणी करणार आहोत. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर.